आज मिळाली माहितीनुसार यावेळेची एक मोठी आणि धक्कादायक बातमी. प्रभाग क्रमांक 10 बनला आहे पूर्णपणे लावारिस. होय, पावसाळा तोंडावर आलेला असतानाच प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक चक्क बेपत्ता झाले आहेत. प्रभागात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले असून या पावसाळ्यात लोकांनी जगायचे कसे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत. प्रभाग क्रमांक 10 मधील परिस्थिती सध्या अत्यंत भीषण झाली आहे. मुख्य रस्त्यांपासून गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या पूर्णपणे उपसल्या गेलेल्या नाहीत. पहिल्याच पावसात हे घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र या गंभीर समस्येकडे ना महापालिका प्रशासनाचे लक्ष आहे, ना स्थानिक लोकप्रतिनिधींनी. स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. निवडून आलेले नगरसेवक फक्त गाडीवर आणि घराबाहेर नेमप्लेट लावण्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी नगरसेवक फक्त स्वतःच्या घेवाणदेवाण आणि आर्थिक व्यवहारांच्या कामात व्यस्त असल्याचा थेट आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे. प्रभागातील या दुरावस्थेमुळे संतापलेल्या नागरिकांनी आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर 2 दिवसांत स्वच्छता झाली नाही तर तीव्र मोहीम उघडली जाईल. आता या सुस्त लोकप्रतिनिधींना जाग कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ये प्रभाग क्रमांक 10 के अंदर जो साफ सफाई का जो विषय चल रहा है, तो ऐसा विषय मालीपुरा, शीश टेकड़ी, कुलसी मोहल्ला, साली गली, ये प्रभाग क्रमांक जो 10 है ये एकदम लावारिस वार्ड हो गए. इसके अंदर कोई वारिसदारी नहीं रहा. ये 2016 के अंदर जो कार्यकाल खत्म हो गया था नगर सेवकों का, 2016 से 2021 के अंदर उनका कार्यकाल 5 साल का खत्म होगा. तो आज 2026 है. 2026 के वजह से ये जो भी ये लोगों की साफ सफाई है ये हो रही नहीं, नाले की साफ सफाई हो रही नहीं. कोई नगर सेवक को फोन करे तो वो बोले मैं 6 बजे से आके वार्ड के अंदर पूरी साफ सफाई कराता, लेकिन एक भी नगर सेवक दिख रहा है. सबको फोन करे तो कोई नींद में रहता, कोई 2 बजे उठता नगर सेवक. तो पब्लिक की ये मांग है, हमारी जनता की, क्या भाई सभी नगर सेवक से गुजारिश है, क्या ये अभी बारिश का महीना है और ये गंदगी इतनी हो रही कि लोगों के घरों में नाले का पानी घर में घुस रहा और वो जनता उनके हाथ से नाले साफ सफाई कर रहे. ये हमारे इब्राहिम साहब है. आज सुबह जो उन्होंने मुझे 6 बजे से 8 बजे मुझे कॉल करे और 8 बजे मैंने इधर आके जब देखा तो उनके घर तक पूरा पानी भरे आला और वो हाथ से पूरा पानी फेंक रहे. तो मेरी प्रशासन से भी ये गुजारिश है, क्या महानगर पालिका के अंदर कर्मचारी बढ़ाए और प्रभाग के अंदर स्वच्छता का ध्यान दे. इससे डेंगू की शिकायत ज्यादा हो रही और मासूम बच्चों की जो है तो शिकार हो रहे हैं डेंगू के और मच्छर के. क्या नाम आपका? शेख नईम.